हिम्मत नाही झाली पाहिजे मतदारसंघात फिरायची। हे जती दिसते यायच्या संघ पोलीस संरक्षणही असलं तर यायले कुताळा यायले ठोका, तसे आपल्यावर केसेस लय आहेत। तुम्हाला सांगतो, पाय जर मोडला तर 324च लागते, काही तोडफोड झालं तर 326 लागेल, त्याच्यापेक्षा 307 लागेल, आणि 307 मध्ये 1 महिन्याच्या वर कोणीच जेलात राहत नाही। आपले संजय राऊत साहेब महिनाभर 2 महिने जेलात राहून आले। हा साला संजय देशमुख देशमुखाच्या नावाले गद्दार आहे। अनिल देशमुखांचं 9 महिने अनिल देशमुख जेलात राहिले, पण पक्षाची प्रामाणिक राहिले, पक्ष सोडला नाही। अनिल देशमुख सारखा माणूस 9 महिने जेलात राहिला पण पक्ष सोडला नाही, आणि हा आरामखोर विकासासाठी गेला। कोणत्याही विकासासाठी गेला। या लोकसभेमध्ये 1200 गावं जवळपास येतात, मग 1200 गावचा विकास करणार आहे? या 2.5 वर्षाच्या 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये या वाशिम जिल्ह्यात किती गावात आला, किती लोकांच्या घरी गेला, किती शिवसैनिकाच्या भेटी दिल्या? तुम्हाला सांगतो, यांनी फक्त पैसे घेतले, हरामखोरानं 100 रुपये कोटी घेतले आणि पक्षात त्याचा स्वतःचा विकासासाठी गेले। तुमचा आपल्या जनतेच्या विकासासाठी यांनी पक्षांतर केलं नाही। यायले MBBS कॉलेज पाहिजेत, यायले BMS कॉलेज पाहिजेत, आणि स्वतःच्या विकासासाठी यांनी पक्षांतर केलं। शिंदे सेने सांगतात, शिंदे सेनेवाले सांगतात मिशन टायगर साल्यावर हरामखोराव बाळासाहेबाचा फोटो बाहेर ठेवा, धनुष्यबाण बाहेर ठेवा, आणि मग मिशन टायगर स्वतःच्या एकनाथ शिंदेने स्वतःच्या नावावर स्वतःच्या चिन्हावर चिन्ह स्थापन करा, पक्ष स्थापन करा, स्वतःच्या नावावर किती टायगर जन्माले आणते ते पैदा कर। आई ते जनतेनं टायगर पैदा केलेले नका घेऊ, स्वतः किती जन्माले टायगर तुम्ही आणता। तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावता, धनुष्यबाणाचं चिन्ह लावता, आणि लोक आपले भावनात्मक असतात। भावनात्मक म्हणून अनेक लोकांना बाळासाहेबांची शिवसेना म्हणून यायला मतदान केलं। तुम्हाला सांगतो, जी परिस्थिती मागच्या लोकसभेमध्ये झाली, जी परिस्थिती मागच्या वेळेस 35 महाविकास आघाडीच्या जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या, जी परिस्थिती मागच्या लोकसभेमध्ये यायची शिंदे गटाची भारतीय जनता पार्टी झाली, त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती येणाऱ्या लोकसभेमध्ये येतील। 4-5च्या वर या महाराष्ट्रात कुठंच दिसतील नाही। पण तुम्हाला माझी विनंती आहे, अनेक लोक तुम्ही आपण इथं केसेस लागल्या, अनेक लोकांवर 324 लागले, 324 मध्ये अटकही करता नाही येत, अनेक लोकांवर 326 दाखल झाल्या, अनेक लोकांवर 307 दाखल झाल्या। एखादी 307 324 ज्यांनी गद्दारी केली त्याच्यासाठी झाली पाहिजे, कारण की गद्दारी करणं म्हणजे मायच्या दुधासंग बेमानी करणं आहे। या हरामखोरानं मायच्या दुधासंग बेमानी केली, कारण की दोन जन्म देणारे व्यक्ती असतात। एक आपली माता असते, ज्या मातेनं आपल्याला जन्म देते, जी माता आपल्याला जन्म देते ती एक माता असते, आणि दुसरा जो राजकीय आपल्याला जन्म दिले तो आपला बाप असते। यांना राजकीय जन्म उद्धव साहेबांनी दिला। यानं ह्या पक्षासंग बेमानी केली, आपल्या दुधासंग बेमानी केली। म्हणून सांगतो, यांना जिथं असेल तिथं तुळवला पाहिजे। गुन्हे दाखल होऊ द्या, 324 दाखल झाला चालते, 307 दाखल झाला चालते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।